नमस्कार मंडळी, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कारण इव्हिनिंगचा टायमिंग आहे आणि आजकाल पुण्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ ट्रॅफिक असतं. आणि बड्डे स्पेशल आम्ही आलो होतो. बड्डे कोणाचा? तर माझा बड्डे होता काल, ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो ह्या कॅफेमध्ये. कारण ह्याचे रील्स मी खूप बघितले होते आणि ह्याचा ॲम्बियन्स पण मला फार छान वाटला. सो हमने सोचा कि चलो आज ट्राई ही कर लेते हैं. तो यहाँ पे बहुत सारे केक और कप केक और पेस्ट्रीज थे जो कि मुझे काफ़ी पसंद आए, लेकिन बहुत ज़्यादा कॉस्टिंग था इन लोगों का, क्योंकि ये तो आराम से बैठे थे कपकेक्स, पर कॉस्टिंग के मामले में बहुत ही ज़्यादा था. लेकिन कभी कभार करना ठीक आहे. पण काय आहे, मी हार्डकोर पुण्याचे आहे, त्यामुळे मला माझ्या बड्डेला एवढे पैसे खर्च करावेसे वाटले नाही. आणि मी माझ्या कॉलेजच्या समोर असलेल्या मस्तपैकी पुण्यातलं फेमस बिपिनमध्ये आले. संध्याकाळचा वेळ होता, 6:30 वाजले होते. म्हणलं ब्रेड पॅटिसची वेळ झालेली आहे, तर तिथे केक खाल्ले आणि इकडे ब्रेड पॅटिस खाऊन मजा करून आम्ही आलो कन्नुकी चायमध्ये, जिथे की मी चाय लेमन टी घेतली आहे. म्हणजे बघा काय मला काय झालं होतं माहीत नाही. बड्डेच्या दिवशी केक खातीये काय, ब्रेड पॅटीस खातीये काय आणि लेमन टी त्याच्यावर पितीये काय. आणि मग म्हणलं चला होऊन जाऊ दे खर्च वेस्ट साईडला. पण काय वेस्ट साईडवाल्यांनी काय म्हणजे कपडे चांगले बनवणं बंदच केले का काय मला कळत नाही आहे. माझा आवडता ब्रँड आहे, पण मला तिथे एकही ड्रेस आवडला नाही. आत्ता कलेक्शनच चांगलं नाही आहे. म्हणलं चला आपल्या हॅपी प्लेसवर जाऊन महादेवाचं दर्शन घेऊयात. शंभू महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो परत सगळ्या पुण्याला पालथं घालून 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 आहे तिथेच वरांडाला डिनरला. आणि काय थोडंफार खाऊन असं वाटलं. संध्याकाळचे 10:30 वाजता शो होता आणि वाजले होते 10. चला म्हणलं आपण फेरफटका मारलाच आहे तर पिक्चरचा पण फेरफटका मारू. आणि खरंच आमिर खानचा जो नवीन मूवी आला आहे बघण्यासारखा आहे. सगळ्यांनी नक्की जा आणि बघा. असाच आमचा दिवस छान गेला आहे, तुमचाही जाओ.